नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल पांडे. मी फिजिशियन अँड डायबेटॉलॉजिस्ट म्हणून पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. डायबिटीज, मधुमेह म्हणजे शरीरातील साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढणे. साखरेचे प्रमाण वाढण्याचे दोन कारणं आपल्याला माहिती आहे की त्यानुसार डायबिटीज हा दोन प्रकारचा असतो. टाईप 1 डायबिटीज ज्यामध्ये की शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही, आणि टाईप 2 डायबिटीज की ज्यामध्ये इन्सुलिन शरीरात असते पण त्याची कार्यक्षमता ही कमी होती, त्याला आपण टाईप 2 डायबिटीज म्हणतो. तर वाजवीपेक्षा जास्त साखर शरीरामध्ये वाढल्यामुळे त्याचे जे शरीरावर दुष्परिणाम होतात त्यामध्ये मेन म्हणजे की हार्ट अटॅक, पॅरालिसिसचा झटका येणे, किडनीचे आजार जेणे की डायलिसिस लागणे आणि अंधत्व किंवा नसांना डॅमेज होणं, हे अनकंट्रोल डायबिटीजमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे साखरेचे योग्य प्रमाण असणं हे फार गरजेचं आहे. जनरली डायबिटीज डायग्नोसिस करण्यासाठी आपण ब्लड शुगर लेवल, फास्टिंग, पोस्ट मील आणि HbA1c हे 3 क्रायटेरिया वापरतो. जनरली फास्टिंग ब्लड शुगर ही 100 ते 120 पर्यंत असावी, तर पोस्ट मील शुगर ही 140 ते 160 पर्यंत असावी आणि HbA1c हे 7 च्या आत असावे, त्याला आपण वेल कंट्रोल डायबिटीज म्हणतो. तर HbA1c नुसार जर 5.7 टू 6.3 पर्यंत HbA1c असेल तर त्याला प्री डायबेटिक आपण असं म्हणतो, आणि 6.3 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण डायबिटीज असं लेबल करतो. तर यामध्ये डायबिटीजचं नियोजन म्हणजे डायबिटीज हा आजार पूर्णतः शरीरातून नष्ट होणार नाहीये, त्याला आपण वेल कंट्रोल्ड ठेवू शकतो. त्याच्यामध्ये डॉक्टरांचं जेवढं योगदान आहे तेवढं पेशंटचं हे योगदान आहे. कारण शुगर कंट्रोल करण्यासाठी महत्वाचे नियोजन म्हणजे एकतर व्यायाम, आहार आणि तिसरं मेडिसिन असा प्रकार येतो. तर आहार आणि व्यायाम ह्या ज्या जीवनशैलीच्या गोष्टी आहेत या पेशंटने व्यवस्थितशीर फॉलो केल्या तर बऱ्यापैकी त्यामध्ये डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो, किंवा मेडिसिनची रिक्वायरमेंट आहे ही कमी प्रमाणात लागू शकते. बऱ्याच वेळा पेशंट्स डॉक्टरकडे जातात त्यावेळी फक्त मेडिसिन बद्दलच चर्चा होती, परंतु जो महत्वाचा पार्ट आहे त्याबद्दल चर्चा ही होतच नाही. तर आपण आज त्याच गोष्टीवर चर्चा करूया की जीवनशैलीमध्ये बदल म्हणजेच आहार आणि व्यायाम फॉर ब्लड शुगर कंट्रोल. डायबिटीजचा आहार हा आपल्याला थोडा थोडा आणि वारंवार घ्यायचा आहे. म्हणजे एकच जेवण हे पोटभर न करता ते कमी प्रमाणात वारंवार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पदार्थ घेताना आपल्याला त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा बघायचा असतो. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखाद्या पदार्थाची रक्तातली साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता. त्याच्यानुसार आपण पदार्थांना हाय ग्लायसेमिक इंडेक्स, मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स यामध्ये कॅटेगराईज केलेला आहे. जर ग्लायसेमिक इंडेक्स हा 55 पेक्षा कमी असेल तर त्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो आपण. 55 to 70 असेल तर मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो, आणि मोर दॅन 70 असेल तर त्याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स असं म्हणतो आपण. तर यामध्ये आहार घेताना संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. संतुलित आहार म्हणजे की ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे 55 ते 60% असावे, प्रोटीन्सचे प्रमाण हे 10 ते 15% असावं, आणि 25% हे फॅटचे प्रमाण असावं. तर संतुलित आहार घेताना की आपण जर जेवणाची थाळी बघितली तर त्यामध्ये जे प्रमाण आहे ते 25% प्रमाण हे ग्रीन सलाड म्हणजेच की गाजर, काकडी, टमाटा या गोष्टींचा, कांदा यांचा समावेश असावा. 25% भाग हा भाज्यांचा असावा, त्याच्यामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स किंवा फळभाज्या जसं गवार आहे किंवा हिरव्या भाज्या यांचं प्रमाण असावं. 25% भाग हा प्रोटीन्स म्हणजे मूड आलेले कडधान्य, मटकी, चवळी यांचा असावं, आणि 25% भाग हा फक्त पोळी किंवा भाकरी अशा प्रकारे असावं. जेवणामध्ये ताक ठेवल्याने उत्तम राहतं. तर जे पदार्थ हाय ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये येतात ते अवॉइड करणं फार गरजेचे आहे. त्यामध्ये की तुमचं साखर, गूळ, त्याच्यानंतर मिठाई या पदार्थांचा समावेश होतो. बरेच जण म्हणतात की मी साखर बंद केली परंतु गुळाचा मी चहा घेतो किंवा गुळ मी जेवणामध्ये ठेवतो, तर हे अतिशय अयोग्य आहे. कारण गुळाचे प्रमाणही हे शरीरातले साखर वाढवण्याचे प्रमाण करतेच, तर त्यामुळे ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. त्याचबरोबर बेकरी प्रोडक्ट्स, केक, मैद्याचे पदार्थ, पाव, ब्रेड ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. त्यामध्ये व्हाईट ब्रेड पेक्षा ब्राऊन ब्रेड घेतलेला चांगला की ज्यामध्ये थोडंसं ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, त्याच्यानंतर कार्बोटेड जे प्रोडक्ट्स असतात, ड्रिंक्स असतात, ते केव्हाही अवॉइड केलेले चांगले की ज्यामध्ये की साखरेचे प्रमाण हे खूप जास्त असते. तसेच उपवासाचे पदार्थ, साबुदाणा, बटाटा, रताळा, बीट ह्या गोष्टी अवॉइड केलेल्या चांगल्या. यामध्ये पण कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे बऱ्यापैकी जास्त असते. फळांच्या बाबतीत सांगायचे झालं तर हाय कार्बोहायड्रेट असलेले फळं ज्याच्यामध्ये आंबा, चिकू, सीताफळ आणि केळी हे फळं येतात, आणि हे कटाक्षाने टाळलेले बरे. बाकीचे पदार्थ कमी प्रमाणात तुम्ही घेऊ शकता, जसं की पपई आहे, पेरू आहे, जांभूळ आहे, ऍपल आहे, हे प्रमाणात तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर चॉकलेट्स, क्रीम युक्त प्रोडक्ट हे सुद्धा अवॉइड केलेले केव्हाही चांगले. मग आता बरेच पदार्थ खायचे नाही
नाहीयेत तर मग आपण काय खाऊ शकतो की जेणेकरून शुगर कंट्रोल करायला मदत होऊ शकते. तर त्यामध्ये जांभूळ अर्क किंवा जांभूळ सत्व हे डेली घेणं गरजेचं आहे. त्याबरोबर मेथीचे दाण्यांचं पाणी किंवा आज मार्केटमध्ये मेथीच्या काही टॅबलेट पण आलेल्या आहेत, त्या तुम्ही घेतल्या तर त्यामुळे पण शुगर कंट्रोल होऊ शकते. त्याचबरोबर जेवणामध्ये जवसाची चटणी, हिरव्या चटण्या ह्या ठेवल्याने पण शुगर कंट्रोलला मदत होऊ शकते. दुसरा पार्ट जो शुगर कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाचा येतो तो म्हणजे की व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे की ज्यामुळे की इन्सुलिनची कार्यक्षमता किंवा सेन्सिटिव्हिटी ही वाढते आणि त्यामुळे शुगर कंट्रोल व्हायला मदत होती. तर डायबिटीजच्या पेशंटने कोणता व्यायाम केला पाहिजे, तर यामध्ये व्यायामाचे 2 प्रकार असतात. एक तर आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस आणि दुसरे आयसोटोनिक एक्सरसाइजेस. आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस मध्ये येतात की तुमचं स्विमिंग, रनिंग, त्याच्यानंतर चालणे, ब्रिस्क वॉक हा महत्त्वाचा पार्ट आहे. तर बरेच डायबिटीजचे पेशंट हे वयस्कर असतात, त्यामुळे ब्रिस्क वॉकिंग हा सगळ्यात उत्तम व्यायाम आम्ही कन्सिडर करतो. तर हा व्यायाम किती केला पाहिजे, तर जनरली 45 मिनिट टू 55 मिनिट हे डेली चालले पाहिजे किंवा त्याला आपण 5 किलोमीटर पर्यंत चालणे असंही म्हणतो. आणि हा व्यायाम आठवड्यातून 5 वेळा केला तर आपलं डायबिटीज कंट्रोल व्यवस्थिशीर राहू शकतो. ह्या ADA गाईडलाईन आहेत की ब्रिस्क वॉकिंग फॉर 45 मिनिट और 5 किलोमीटर डेली 5 टाइम्स इन अ वीक, म्हणजे आठवड्यातून 5 वेळा असं रोज चालल्यानंतर तुमचा डायबिटीज हा व्यवस्थिशीर कंट्रोल येऊ शकतो. ब्रिस्क वॉकिंग बरोबरच काही पेशंट मग रनिंग किंवा स्विमिंग सुद्धा करून आपली शुगर ही योग्य प्रकारे कंट्रोल करू शकतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांचं म्हणतो की मी माझा चालण्याचा आहेच आहे की तेवढं काम करताना डेली माझं 5 किलोमीटर होतो. तर काम करणे वेगळे आणि एक्सरसाइजला डेडिकेशनने 45 मिनिटं ते 50 मिनिटं देणे हा वेगळा पार्ट आहे की ज्यामुळे आपल्याला शुगर ही व्यवस्थिशीर कंट्रोलमध्ये राहू शकते. हा व्हिडिओ आपल्याला आवडले असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाकीच्या तुमच्या मित्रांना डायबिटीजच्या आहाराबद्दल माहिती मिळण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.